नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट पद्मजा स्पीक्समध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. या चॅनलवर समाज प्रबोधनपर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडीत दिनविशेष माहिती असते. ज्येष्ठांसाठी खास व्हिडिओ, महिलांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ आणि विद्यार्थ्यांसाठी स्पिरिच्युअल व्हिडिओ असतात. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की पहिल्या आषाढीला नवविवाहित दाम्पत्यांनी एकत्र का राहू नये. ग्रामीण भाषेमध्ये याला म्हणतात की पहिल्या आखाडीला नवरा बायकोने एकमेकांचं तोंड पाहू नये. तर यामागे कोणत्या प्रथा आहेत आणि यामागे धार्मिक कारण कोणतं आहे, तसं शास्त्र काय आहे, विज्ञान काय आहे, तर हे आपण जाणून घेऊया. तर बघा की सुरुवातीला आपण धार्मिक बघूया की काय कारण आहे. तर आपली जी भारतीय संस्कृती आहे आणि हिंदू धार्मिक ग्रंथानुसार आषाढ महिन्याला शून्य मास असे म्हणतात. सूर्याच्या संक्रमणामुळे आषाढ महिन्यामध्ये वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. म्हणून नवविवाहित जोडप्यांनी या महिन्यात एकत्र राहू नये. तसेच नवीन नात्यांची सुरुवात करणे या महिन्यात वर्ज्य मानले जाते. कारण आषाढ महिन्यामध्येच शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते, त्याला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आणि या आषाढी एकादशीला याचं नावच देवशयनी असं आहे. तर या एकादशीपासून भगवान विष्णू हे पुढील 4 महिन्याकरता म्हणजेच चातुर्मासात क्षीरसागर योग निद्रेत जातात. आणि जेव्हा सृष्टीचे पालन करता हे निद्रिस्त अवस्थेमध्ये असतात, तेव्हा या विश्वामध्ये जे सात्विक ऊर्जा आहे त्याचा प्रभाव हा कमी होतो. आणि त्यामुळेच मग या महिन्यामध्ये, आषाढ महिन्यामध्ये शुभ कार्य म्हणजे लग्न किंवा मुंज किंवा कोणतेही मांगल्यकारक कार्य करणे हे वर्ज्य मानले जाते. हा महिना जो असतो हा एक आत्मपरीक्षणाचा महिना असतो. यामध्ये आपल्याला व्रत, सणवार आणि उपवास करायचे असतात. म्हणून या महिन्यामध्ये इंद्रियांवर संयम ठेवणे हेही गरजेचं असतं. आणि नवविवाहित जे जोडपी असतात त्यांच्यामध्ये कामवासना ही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये अशी धार्मिक शिस्त लागावी, त्यांना या धर्माचं महत्त्व कळावं आणि त्यांचं इंद्रियांवर संयम असावा, हेही त्यांना शिकवण्यामागे ही एक प्रथा बनविण्यात आली आहे. त्यांना धार्मिक शिस्त, तसेच त्यांच्यामध्ये मानसिक परिपक्वता आणि धर्माचं पालन करणे, तर यामुळे सुद्धा ही तेव्हापासूनची एक प्रथा होती की या महिन्यामध्ये नवविवाहित जोडप्यांनी एकत्र राहू नये. त्यांनी कोणताही म्हणजे या दिवशी तरी पहिल्या आषाढीला शरीरसंबंध ठेवू नये, ही एक प्रथा अशी बनविण्यात आली होती. तर हे आहे त्यामागचं एक म्हणजे आध्यात्मिक कारण, ज्याला आपण म्हणतो की धार्मिक कारण. पण आता वैज्ञानिक कारण काय सांगते आहे ते बघा. तर वैज्ञानिक कारणानुसार किंवा शास्त्रानुसार आपल्याला हे सांगितलेलं आहे की या महिन्यामध्ये आरोग्य आणि हवामान यामध्ये खूप फरक झालेला असतो. हवामानामध्ये खूप बदल होतो. कारण काय असतं की उन्हाळा संपून पावसाळ्याला सुरुवात झालेली असते. त्यामुळे पाणी हे दूषित असतं आणि या दूषित पाण्यामुळे म्हणजे डासांचं प्रमाण हे वाढतं. त्यामुळे मलेरिया, गॅस्ट्रो यासारखे आजार बळावतात. शिवाय या दूषित पाण्यामुळे काय होतं की हे पाणी जे असतं त्यामुळे पोटाचे विकार वाढतात, त्वचेचे विकार वाढतात. तर हे सर्व नवीन लग्न होऊन आलेल्या सुनेला हे होऊ नये म्हणून तिला या महिन्यामध्ये माहेरी पाठविण्यात येत होतं. शिवाय आता या महिन्यात काय असतं की जी म्हणजे आपली शक्ती असते ती मंदावते, भूक कमी लागते. तर हेही एक कारण होतं. त्यामुळे सुद्धा मग हे
म्हणजे तिला इथे न ठेवण्याची ही एक प्रथा रुजविण्यात आली होती. दुसरं कारण हे असू शकतं की गर्भधारणा किंवा प्रेग्नन्सी प्लॅनिंग, म्हणजे ज्या मुलामुलींचे लग्न हे आषाढ महिन्याच्या आधी किंवा जून जुलै या दरम्यान होतात आणि जर ती स्त्री जून जुलैमध्ये जर ती गर्भवती असेल तर तिचं जे बाळंतपण आहे हे पुढील 9 महिन्यानंतर म्हणजेच चैत्र वैशाख किंवा मार्च एप्रिल या महिन्यामध्ये येऊ शकतं. आणि हे जे महिने असतात मार्च आणि एप्रिल हे महिने आपल्या महाराष्ट्रामध्ये तीव्र उन्हाळ्याचे असतात. त्यामुळे उष्माघात होऊ शकतो. नवजात जे शिशु असतं, बालक असतं, त्याच्या प्रकृतीवर परिणाम होतो. शिवाय जी गरोदर महिला जी बाळंतीण महिला असते तिच्याही प्रकृतीवर परिणाम होतो आणि पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. म्हणून त्यामुळे याला म्हणजे नवविवाहित सुनेला या महिन्यामध्ये माहेरी पाठविण्यात येत होतं. तेव्हाच्या काळात काय होतं की वैद्यकीय सुविधा ह्या खूप कमी होत्या आणि पुरेशी औषधं वगैरे मिळत नव्हती, म्हणून सुद्धा ही प्रथा सुरू झालेली आहे. तिसरं कारण हे असू शकतं की शेतीची कामे आणि विश्रांती. कारण आषाढ महिन्यामध्ये काय असतं की शेतीची कामे ही खूप असतात. याच महिन्यामध्ये पेरणी, रोवणी आणि लावणी हे असते. शेतीची खूप लगबग सुरू असते. म्हणून नवीन घरात आलेल्या सुनेला या कामांचा ताण येऊ नये, तिचा तणाव वाढू नये, तिला विश्रांती मिळावी आणि घरच्यांना लोकांनासुद्धा विश्रांती मिळावी. कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे आणि आपल्या भारतामध्ये शेतीचीच कामं तेव्हाच्या काळात हे जास्त चालत होती. म्हणून मग तिला विश्रांती मिळावी आणि घरच्या नवीन लग्न झालेल्या मुलालासुद्धा विश्रांती मिळावी याचा दूरचा विचार करून ही एक अशी परंपरा बनविण्यात आली होती. पण आता आजकाल काय झालेलं आहे की आता वैद्यकीय सुविधा ह्या भरपूर मिळत आहेत. त्यामुळे आता हा प्रॉब्लेमच नाही. तुम्हाला कोणत्याही क्षणी तुम्हाला म्हणजे वैद्यकीय सुविधा ही मिळू शकते. शिवाय आताची जी घरे आहेत ही पूर्वीसारखी नाही आहे. म्हणजे आताच्या प्रत्येक घरामध्ये पंखे, कूलर, AC म्हणजेच वातानुकूलित घरे आहेत. त्यामुळे उष्माघाताचा त्रास होणे किंवा पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये कमी होणे तर हे सुद्धा आता कमी प्रमाणात झालेलं आहे. म्हणून आताच्या काळातील जे नवदाम्पत्य आहे तर यांनी ही प्रथा पाळलीच पाहिजे असं काहीही नाही. परंतु आपल्याकडे ज्या ह्या प्रथा असतात, आपण जे म्हणतो त्याला धार्मिक कारण असो किंवा वैज्ञानिक कारण असो, पण हे खूप महत्त्वाचं असतं. कारण ह्या ज्या प्रथा असतात आपल्या पूर्वजांनी ह्या ज्या आपल्यासाठी बनविण्यात आलेल्या आहे तर यामागे एक म्हणजे हवामानाचं आणि आरोग्याचं सुद्धा कारण असतं. आणि मग माहेरच्या लोकांनासुद्धा नवीन लग्न झालेल्या मुलीला ख्याली खुशाली तिच्याकडून ऐकायची असते, म्हणून तिलासुद्धा तिकडे जाण्याची ओढ लागलेली असते, तर म्हणून तीसुद्धा माहेरी जाते. तर अशा ह्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणामुळे ही जी प्रथा आहे ही अतिशय छान आहे. आणि आता तसं काही राहिलेलं नाही आहे. आताची नवीन जी दाम्पत्य आहेत ते एकमेकांसोबत एकत्र राहू शकतात. त्याला असं कोणताही वैज्ञानिक असा आधार नाही आहे. कारण आता जे हवामानाचं किंवा आरोग्याचं कारण आहे ते आता फार कमी झालेलं आहे. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा प्लीज.